ही आहेत शेगलाची पानं, थोडीशी छोटी असतात टाकळ्याच्या पानांपेक्षा. त्याची पानं ही अशी असतात आणि ती थोडीशी मोठी असतात, म्हणजे शेगलाच्या पानांपेक्षा. हा आहे टाकळा, ह्या रानभाज्या आहेत. हा आहे टाकळा आणि हे आहे आपल्या शेकटाचं शेंगा असतात ना, त्याचा पाला. आणि हे दोन्हीही चांगलं अशा प्रकारे निवडून घ्यायचे आणि ह्याची आता आपण मिक्स भाजी बनवणार आहे. पानं आता आपण ही चांगली धुवून कापून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये कांदा, 2-4 लसूणच्या पाकळ्या, मिरची आणि खोबरं हे आपण घेतलेलं आहे. खोबरं किसून घेतलेलं आहे, हे ओलं खोबरं आहे. आता आपण एक कढई घेऊया आणि त्याच्यामध्ये मी खोबरेल तेल टाकते. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर आपण त्याच्यात लसूण, मिरची हे परतून घेऊया. मिरची थोडीच टाकायची, आपल्या आवडीनुसार टाकली तरी चालेल. त्याच्यानंतर ती चांगली परतून घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया आणि तो कांदा पण चांगला परतून घेऊया. चांगला लाल होईपर्यंत तो कांदा परतून घ्यायचा, जास्त भाजायचा नाही. त्याच्यानंतर आपण त्याच्यात कापून ठेवलेले आहे दोन्हीही पाले घालायचे, शेगलाचे आणि टाकायचं. त्याच्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं. त्याच्यानंतर त्याला झाकण लावून थोडंसं त्याच्यावरती पाणी ठेवायचं आणि नंतर वाफवून घ्यायचं. वाफल्याच्या नंतर त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आणि मग ते पण चांगलं परतून घ्यायचं. त्याचं पाणी सुकेपर्यंत आपण ते चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर तयार आहे आपली टाकळ्याची आणि शेगलाची भाजी. हे रानभाज्या आहेत आणि त्या खूप शरीराला उपयोगी आहेत. नमस्कार.